विमानात गरजेपेक्षा अधिक पेट्रोल भरलं होतं, रोहित पवारांचा आरोप. तर पायलटनं विमान मुद्दाम जमिनीवर आदळल्याचाही केला संशय व्यक्त. विमानाचे वायर जळाले नाहीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? रोहित पवारांचा सवाल. परदेशात ब्लॅक बॉक्स पाठवण्यावरही केला विरोध. पायलट सुमित कपूर यांना प्रचंड दारू पिण्याची सवय होती. ऑन ड्युटी दारू प्यायल्यानं 2दा लायसन्स रद्द केलं होतं. रोहित पवारांची माहिती. विम्याच्या पैशांसाठीही मुद्दाम अपघात केल्याचा संशय. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली मागणी. मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा खारगे समितीचा अहवाल रात्री मिळाला. समितीच्या अहवालानुसार कारवाई करणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रसार माध्यमांना माहिती. राज्यसभेची निवडणूक जाहीर. एकूण 37 जागांसाठी होणार निवडणूक. मतदान 16 मार्च रोजी. निकालही त्याच दिवशी. कार्यकाळ 2 एप्रिलला संपणारे. राज्यात 7 खासदार. मेलडी रोडला ब्रीच कॅन्डी रहिवाशांचा विरोध. जय हो गाण्यामुळे परिसरात ध्वनी प्रदूषण वाढलं. परिसरातील 650 रहिवाशांच्या संघटनांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात. पुणे महानगरपालिकेत असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयाला दिली भेट. सुनील टिंगरे, गणेश बीडकर यांची घेतली भेट. पुणे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज. भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांनी भरला अर्ज. स्थायी समितीचे 16 पैकी 12 सदस्य. भाजपचे महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बीडकर उपस्थित. तरुणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ भिगवण बंद. घटनेच्या निषेधार्थ भिगवण शहर कडकडीत बंद. इंदापुरातील भिगवणमध्ये झालं होतं 21 वर्षीय तरुणीचं अपहरण. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त जमावानं केली जाळपोळ. मुसलमान नेत्यांनी फक्त मुसलमानांना लॉलीपॉप दिलं. आरक्षण रद्द होण्यात सरकारची चूक नाही. संस्थाचालक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतायत. राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारेखान यांचं विधान. उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तडकाफडकी बदली. अजितदादांच्या निधनानंतर 75 शाळांना अल्पसंख्याकचा दिला होता दर्जा. नाशिक तपोवन झाड तोडण्याचं प्रकरण. पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार. झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल. याचिकेवर होणार सुनावणी. नागपूर महापालिकेच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात प्रसिद्ध. बनावट जाहिराती प्रकरणी नागपूर मनपाची पोलिसात तक्रार. सोशल मीडियावर बनावट जाहिरात देऊन फसवणूक केल्याचा आरोप. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत राडा. विलास पाटील आणि भाजपमध्ये बाचाबाची. भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याची चर्चा. बुलढाण्याच्या खामगावमध्ये किरकोळ वादातून 2 गटात राडा. दोन्ही गटाकडून दगडफेक झाल्याची माहिती. राड्यानंतर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B रुंदीकरणासाठी तब्बल 353 कोटींची मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभार. कांद्याचे दर कोसळल्यानं येवल्यात व्यापारी शेतकरी अडचणीत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा फटका. महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी.